चांदा चौकडी चांदा चौकडी. सदाशिवराव. अगं बाबू. ओ सदाशिवराव. कोण आहे? मी इंद्र दरबारातील अप्सरा. अयो अप्सरा. हो. तरीच म्हणलं एवढा नाजूक हात कस काय? हो ना. होय अप्सरा. हा काय नाव आहे तुझं? माझं हा रंभा. अगं बाबू काय सुंदर नाव आहे रंभा. आणि कुठं आमची ती घरची या डांबा. रंभा म्हणतो. आपण तुम्हाला झोपा लागतात तरी कशा? आला काय घराच्याकडला रेल्वे आपल्या. रेल्वे हेकून आले की उठतो तिकडून आले की उठतो कळतच नाही. घराच्याकडलं रेल्वे नाही तात्या, रेल्वेच्या कडे आपण राहिलाय. असं आहे का? अगं सपना, एखाद्या माणसाला किती त्रास द्यावा गं? थोड्याफार तरी काही मर्यादा असतात की नाही? थोड्या तरी. मला म्हणले 5 मिनिटात आले, 5 मिनिटात आले. तब्बल 1 तासभर तुझी वाट पाहिली. 1 तास तुझे 5 मिनिटाचे असतात का? अहो मी आता पंचायत समितीची सदस्य आहे, माझ्यावर जरा जिम्मेदारी आहे. काय झालं? एक वाईट बातमी. वाईट बातमी? होय. ते आपले संपत दादा आहेत ना, त्यांची ती पोरगी नाही का, ती गुड्डी. कोणची गुड्डी? संपदांनाची गुड्डी, त्यांची छोटी मुलगी. तिला काय? ती पोरगी 2 दिवस झाले कुठं सापडत नाही. काल तर तिच्या मम्मीनी तिला शाळेत पाठवलंय, माझ समोर बघितलंय मी. अरे हो, शाळेत गेली ती परत आलीच नाहीये. कोणतरी म्हणलं संध्याकाळी 5 वाजता आहे ना, त्या पुरी बरोबर एक कोणतरी माणूस दिसला. हल्ली तू न्यूज पाहतेस, पेपर वाचतेस, इतके भयानक भयानक गोष्टी कानावरती येतात ना की अक्षरशः तळपायाच्या मस्तकात जाते. अरे लोकांची नैतिकता एवढी भंगार झालेली आबा. लोकांना तुला सांगतो एवढ्या बारक्या बारक्या पोरी सुद्धा कळणार. अहो ती माणसं नराधम आहेत का? कोण येतो साधं म्हातारा माणसाला सोडत नाही. स्त्री जाते ना कुठं सुरक्षित नाही, ना गर्भात ना घरामध्ये ना समाजामध्ये. लाज वाटली पाहिजे अशा लोकांना आहे ना भर चौकात जाळलं पाहिजे. ती बी नागडक करून लोकांसमोर. एन्काउंटर केला पण हराम खरंच केला पाहिजे. मी तर म्हणतो अशा लोकांना आहे ना असा इकडे एक जेसीबीला टंगड बांधायचं, इकडे एक जेसीबीला असा टार दिशेने फाडून टाकलं पाहिजे. चांदा चौकडी चांदा चौकडी.